ठाणे येथील मनोरुग्णालयात 10 ते 15 वर्षांपासून कार्यरत असलेल्या 80 ते 90 सफाई कर्मचाऱ्यांची 5 वर्षांची थकबाकी अद्यापही न मिळाल्यानं आज त्यांनी तीन हातनाका येथील मनोरुग्णालयाच्या समोर मानवी साखळी करून आंदोलन केलं. या आंदोलनाद्वारे राज्य सरकार आणि मेंटल रुग्णालयाच्या प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्यानं त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्यांना प्रशासनाकडून धमकवण्याचा प्रयत्न केला जातो. जर कोणी कर्मचारी प्रशासनाविरुद्ध तक्रार करायला दजावला तर त्याच्यावर कारवाई केली जाते. तसंच कर्मचारी राजबीर चौहान यांना कोणतंही नोटीस न देता कामावरून काढून टाकण्यात आलं. मात्र हे प्रकरण लेबर कोर्टात गेल्यावर लेबर कोर्टानं राजबीर चौहान यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिलेत. कोर्टाने आमचं पेमेंट वर्तन वाढून द्यायची ऑर्डर दिली आहे. तर 2 महिने झाले वेतन वाढून झाली, ऑर्डर देऊन झाली, पण तरी सुद्धा प्रशासन त्याच्यावरती काहीच ऑप्शन घेत नाही, काय त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत नाही. आम्हाला जो हाय मूळ पगार तोच देतात. 8,500 मध्ये आता घरं चालतात का कोणाची? तरी सुद्धा आम्हाला तोच पेमेंट. आम्ही किती वेळा झाले, आमच्या सरांनी पण किती वेळा आमच्यासाठी खूप खूप कोशिश केल्या, पण प्रशासन लक्षच देत नाही आमच्याकडे. काय वाटतं, वारंवार त्या पद्धतीने दर वाढ होते, अनेक पद्धतीने सामोरं जावं लागतो. घरकामध्ये कशा पद्धतीने पैसे सर, आमचं ह्याच्यात घर चालतच नाहीये. आम्ही खूप पीडित बाळांचं आहे. किती वेळा सांगून आम्ही वैतागलो आता, पण तरी सुद्धा ती लोक आमच्याकडे लक्ष देत नाही. आता जागोजागी महागाई वाढत चालली, हर एक गोष्टीवर महागाई वाढली, हा विचार करतच नाहीये इथं. आणि काय उलट बोलायला आम्ही गेलो पेमेंटसाठी, जेव्हा आम्ही पेमेंट मागायला जातो तेव्हा ती लोक बोलतात हा ठीक आहे बघतो करतो, असं करून आम्हाला मागं पाठवण्यात येतो. राज्य सरकारने कशा प्रकारे हस्तक्षेप करावा आणि तुमचं जे पगार जे थकबाकी आहे ते कशा पद्धतीने काढून द्या. आता जी थकबाकी आहे ती त्या लोकांनी हिशोब करून आमची जी आहे ती देऊन टाकावी, आणि सरकारने आमचं सगळीकडे बघावं की आम्हाला किती त्रास होतो. आमच्या पेमेंटने 8,500 मध्ये हा पगार नाही की आम्ही पुढच्या महिन्यात चालू शकतो. जसा पगार येतो तसा संपतो. मग त्यांनी आमचा विचार करून आमचा पगार वाढून द्यावा, आणि जो आमचा हिशोब बाकी येतो त्यांनी द्यावा.